काय झालं वहिनी? मी काय केलं? काय झालं म्हणजे? मोठी बहीण मानतेस ना मला? मग बहिणीपासून लपवतात का? मला माहिती आहे तुझ्या मनात काहीतरी सुरू आहे, पण तू मला सांगत नाहीयेस. मी एवढा वेळ तुला विचारते अनु काय झालं, पण तू काही बोलायला तयारच नाहीयेस. नाही तुला नाही सांगायचंय ना? ठीक आहे नको सांगू. काय म्हणजे इतक्या वेळ बोलतेय तरी पण तू काहीच बोलत नाहीयेस मला. वहिनी अहो, खरंच तसं काही नाहीये. मग कसं आहे? मोठी बहीण मानतेस ना मला, मैत्रीण म्हणतेस ना? नाही मग मला सांग ना, मोठी बहीण मैत्रीण कशासाठी असते? मनातलं सगळं बोलता यावं, मन मोकळं करता यावं म्हणून ना. अगं पण तू काही सांगतच नाहीयेस मला. मी मगासपासून तुला विचारते काय झालंय. एक मिनिट, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? नाही हो वहिनी, तसं नाहीये. खरंच मी अजिबात तसा विचार नाही करत. मग काय प्रॉब्लेम काय आहे? हा बघ, हा असा ना अपसेट चेहरा ना मला बघवत नाही. त्रास होतो मला कळतंय ना तुझ्या मनात काहीतरी सुरू आहे, सतत काहीतरी सुरू आहे. बोलून टाक ना एकदाच, जे काही मनात येते एकदाच असं बोलून टाक, म्हणजे तुला शांत वाटेल, फ्रेश वाटेल, एकदम छान वाटेल. बोल ना अनु, काय सुरू आहे मनात? बोल काय. ते ऊन, बाहेर ऊन खूप आहे ना वहिनी. मी उन्हातनं आले त्यामुळे मला जरा चक्कर येते आणि डोकं दुखतंय. थोडा वेळ शांत बसले ना की मग बरं वाटेल मला, म्हणून असा चेहरा झाला. एवढंच? हो नक्की? हो वहिनी, पण थँक्यू. नाही म्हणजे तुम्ही माझ्याबद्दल एवढी काळजी दाखवली, एवढं भरभरून बोललात, खरंच थँक्यू. तुझं असं कोरडं थँक्यू नको आहे. मग काय हवंय तुम्हाला? मला काय हवंय विचार करून सांगते. हा, तू त्या कुकिंग क्लासला जातेस ना? मग एवढ्या दिवसात तुला तिथे असे छान छान वेगवेगळे पदार्थ शिकवले असतील ना? पण तू तिथून आल्यावर आम्हाला कधीच असं काही खाऊ घातलं नाहीस आजपर्यंत. असं छान छान रेसिपीज आमच्यासाठी पण बनव ना. केक केक? केक प्रथमला पण आवडेल ना आपल्या. चॉकलेट केक किंवा मग ते क्लासला जे काही शिकवलं असेल तिथला कुठलाही केक कर. ठरलं तर बघ, आज मला तुझ्या हातचा केक खायचा आहे म्हणजे खायचा आहे. केक आज करते मी आधी जाऊन फ्रेश होऊन येते. आरामात फ्रेश हो, काही घाई नाही आपल्याला. रात्री खायचा आहे केक. वेळ घे, छान फ्रेश हो आणि मग कर. आलेच. खरंच फार हुशार झाली अनु. एवढा प्रयत्न केला पण काही म्हणून कळू दिलं नाही शहाणीने. केकचं नाव काढल्यावर एवढी का चमकली? काहीतरी गडबड आहे. मला पहिल्या दिवसापासून जाणवतंय की अनु काहीतरी लपवते. पण तसं असेल तर माझ्याच फायद्याच आहे. कारण ज्या दिवशी अनुचा पडदा फाश होईल त्या दिवशी भाऊजी हिला सोडणार नाहीत किंवा कायमच सोडून देतील. हळू चालवा सर. सर नका गाडी पळू, हळू चालवा. आई, फायनली प्रॅक्टिकल एक्झाम संपल्या? छान. का रिलीफ वाटतोय माहितीये आता. हे आई, तुझा क्लास कसा झाला? आई तुझा मूड ऑफ का दिसतोय?
पिहू आता कसं सांगू तुला? आई थांब, तू काही बोलण्याआधी मी एक बोलते. तू आत्ता मला जे काही सांगणार आहेस त्यात सगळं छान होणार आहे, सगळं तुझ्या मनासारखं होणार आहे. तुझं टेन्शन